आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्तानं श्री अन्न निरंतर समितीच्या वतीने महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेअंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. IMAचे अध्यक्ष डॉक्टर विशाल गुंजाळ, भगर मिल असोसिएशनचे महेंद्र छोरिया, कृषी सहसंचालक मोहन वाघ, श्रीयुत वारघडे, उल्हास ठाकूर, जितेंद्र शहा, मारुती नवले, योगेश बिन्नर, भटू पाटील यांच्यासह अधिकारी आणि शेतकरी वर्ग यावेळी उपस्थित होता. कुटुंबाला निरोगी ठेवण्याची जबाबदारी ही महिलांची असते. महिलांनी पूर्वीच्या संस्कृतीप्रमाणे आहार ठेवला तर आरोग्य उत्तम राहील, असं आवाहन मान्यवरांनी केलं. छोटेखानी प्रदर्शन, पौष्टिक तृणधान्याच्या बाबतीतलं रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा पण आपण आयोजित केलेलं आहे आणि त्याला पण आपल्याला भरभरून प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. आणि दिवसभराचे हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर ज्या ज्या आमच्या अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या गटांनी कंपन्यांनी वर्षभरामध्ये काम केलेलं आहे त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आणि शाळेत आल्यानंतर पण आपण त्यांना खिचडी देतो. प्रॅक्टिकली कुठेतरी अडचण येते, त्याची पार्श्वभूमी कशी लक्षात घ्यावी आपण, असं मला वाटतं. जगातल्या सगळ्या डायबिटिक भरली होती, कॉन्फरन्स झाली होती, म्हणजे त्याच्या US डायबेटिक असोसिएशन, UK डायबेटिक असोसिएशन, कॅनडा डायबेटिक असोसिएशन, साऊथ एशियन डायबेटिक असोसिएशन, जापान डायबेटिक असोसिएशन, अशी सगळ्यांची एक मोठी समिट होती. त्यामध्ये त्यांनी त्या कॉन्टिनेंट म्हणजे खंडां उपखंडांनुसार आपापला रिसर्च पेपर आहारासंबंधी प्रेझेंट केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बहुतेक जे रिजनल फूड त्या उपखंडाने खंडातल्या लोकांनी त्याचा रिसर्च केला, नंतर लक्षात आलं की ते रिजनल फूड जे होतं ते वापरल्यानंतर त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत होते. आणि ते काय होतं तर मिलेट्स होते. आणि ते पारंपरिक अन्नधान्य जे म्हणजे चायना असेल, आफ्रिकेतले काही देश असतील किंवा भारतातले काही देश असतील ज्यांची परंपरा आहे जुनी, मिलेट्स खात आलेत. आणि मग ह्या रिसर्च पब्लिश केल्यानंतर भारत, चायना आणि साऊथ आफ्रिकन कंट्रीजने युनायटेड नेशनला सांगितलं की तुम्ही काहीतरी याच्यासाठी करा. आणि मग तेव्हा 2023 हे वर्ष डायबिटिक वर्ल्ड मिलेट इयर वगैरे झालं, तुम्हाला सगळ्यांनी ऐकलं. आतापर्यंत माझ्या आधीच्या वक्त्यांनी मिलेट्स म्हणजे काय, मिलेट्सची माहिती काय त्याबद्दल सर्वांनी सांगितलेलंच आहे. आपल्या भारतात असं आहे की जर 5 किलोमीटरवर भाषा बदलते, संस्कृती बदलते,
तशी खाद्यसंस्कृती देखील बदलते. भाज्यांचे प्रकार बदलतात, खाण्याचे प्रकार बदलतात, पदार्थ बनवण्याचे पदार्थ बनवतात. मात्र काही ज्या बेसिक गोष्टी आहेत, न्यूट्रिशन, याकडे मात्र खूप दुर्लक्ष झालेलं आहे असं मला मागील 50 वर्षामध्ये वाटतं. याचाच एक संदर्भ वैद्यकीय एक दाखला देतो. 1980 ते 90च्या दरम्यान भारतामध्ये डायबिटीस आहे. आता साधारणपणे आपण 2025च्या जवळपास आलो आहोत आणि आपण असं म्हणतात की डायबिटीस, हायपरटेन्शन, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, भारत हे या सर्व आजारांचं एक हब झालेलं आहे आणि जागतिक कंपन्यांना, औषध कंपन्यांना हे एक मोठं मार्केट झालेलं आहे. या प्रसंगी विवेक सोनवणे, संभाजी ठाकूर, सुनील वानखेडे, भूषण निकम, भारत दिगोळे हे उपस्थित होते. प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.